उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यभरामध्ये जनसन्मान यात्रा काढतायत। सध्या त्यांचा सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू आहे। मात्र मोहोळ येथे अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी अजित पवार गटातील नेते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली। यावर अजित पवारांनी त्यांना चांगलं सुनावलंय। पक्षातील माजी आमदार राजन पाटील यांच्याशी असलेल्या वादामुळे उमेश पाटील यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला। मात्र अजित पवार यांनी त्यांना चांगलंच झापलंय। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे असं म्हणत त्यांनी चांगलाच त्यांचा समाचार घेतलाय। मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला। अरे तू कसा रद्द केला? अजित पवारांचा दौरा रद्द कर, अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा। ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय। अरे पुढची बैल गाडी ओढताय, तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका। मी फार स्पष्ट, तुम्ही अजिबात, तुम्ही तुमचं काम मालक, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा। पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली स्थानकावरती 6व्या मार्गिकेच्या कामासाठी आज रात्री 11 वाजल्यापासून मंगळवारी 5:30 वाजेपर्यंत मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे जवळपास 12 लोकलच्या वेळापत्रकांवर याचा परिणाम होणार आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या अहवालानुसार दिल्लीच्या भूजलामध्ये क्षाराचं प्रमाण सामान्यपेक्षा जास्त आहे। विश्लेषण केलेल्या नमुन्यांमध्ये 25% पेक्षा जास्त नमुन्यांमधील पाणी हे खारट असल्याचं आढळून आलंय। शासनानं ठाणे बेलापूर एमआयडीसी मध्ये औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी 2333 हेक्टर जमीन संपादित केली आहे। त्यापैकी तब्बल 400 एकर भूखंडावरती आता झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण झालंय। या झोपड्या हटवण्यात प्रशासनही अपयशी ठरलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नवीन अर्थ सांगितलाय। एआयचा अर्थ केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही तर अमेरिका इंडिया पॉवर आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण व्यापारामध्ये सातत्यानं वाढ होतेय। दरम्यान आता भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशा 16 स्काय गार्डियन आणि 15 सी गार्डियन किलर ड्रोन हे खरेदी करणार आहेत। इराणमधील एका कोळशाच्या खाणीमध्ये मिथेन वायूच्या गळतीमुळे भीषण स्फोट झाला। या स्फोटामध्ये 51 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झाली आहेत। स्त्री 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय। बऱ्याच दिवसानंतर बॉलिवूड सिनेमाला या प्रमाणामध्ये एवढं मोठं यश मिळालंय। सिनेमाने देशभरात सुमारे 600 कोटींची कमाई केली आहे। हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये पार पडलेल्या 45व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतानं ऐतिहासिक यश मिळवलंय। भारताच्या पुरुष आणि महिला बुद्धिबळपटूंनी ओपन सेक्शनमध्ये सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवली आहे। इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।